नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये। आता आंघोळ वगैरे केले, फ्रेश झाले मस्त आणि आता नाश्ता करणार। हे बघा, खोबऱ्याचा रस, गुळ घालून नारळाचा रस आणि शेवी। मी आता हे माका वाढून घेते तिकडचे आणि हे त्याच्यावर खोबऱ्याचा रस, गुळ घातलेलो गोड मस्त। ही आपली पारंपरिक डिश आहे कोकणातली। ही कधी खायच्या सणाक बनवतात ताई? होळीक। तर ही होळीक बनवली जाता, पण आम्ही आज बनवली आहे कारण मी होळीक नव्हते। बघा मस्तपैकी नाश्ता करूया। एक नंबर। तर आता जेवण होईपर्यंत असंच वरती इले फिरू थोडा वेळ, जरा वरती इलेत नव्हते इल्यापासून म्हटलं वरती जाऊन येऊया, जरा बघून येऊया, फिरून येऊया। तर मी आता एकदम वरती टाकीकडे इलेलो आहे। हे बघा असं काहीसं व्ह्यू दिसता। हे आपलं देवगड निपाणी हायवे, समोर शिरगाव हायस्कूल आणि इकडे पाठी डोंगरात घरा बी राहत काही, आता वरपर्यंत झाली आहेत तिकडेपर्यंत घरा, बाकी त्याच्यावरती जंगलच आहे। इकडच्या साईड वरती खांबाडा, तो बॉल बघा त्यांच्या पत्र्यावर अडकला। बाकी समोर हायस्कूल सकाळी लवकर भरता, सकाळची शाळा चालू झाली आहे, त्यामुळे आता सुटला। आता शाळेत पुरा वगैरे कोण नाहीत, शिक्षक आहेत वाटतं अजून, ते पण आता जातील जोक। आता बघा ते कोणाच्या तरी स्लॅब ठोकूचं काम चालू आहे, म्हणजे सुपारी आता काय नाही धरलेत, नारळ बघा कसले धरलेत। खरं तर आज मी संध्याकाळी जाऊचोय, आज संध्याकाळी माझी ट्रेन आहे एर्नाकुलम, जी कणकवलीतनं पुण्यात डायरेक्ट जाणार आहे, त्यामुळे म्हटलं जाणारच आहे। तर आता बॅग भरत होते मगासपासून, तर बॅग वगैरे भरून झालेली आहे। आता जेवण होईपर्यंत थोडा वेळ जरा वरती टाईमपास करते, शांत बसते, कारण वरती जरा नेट चांगला येतं, स्पीड जरा चांगलं असतं, त्यामुळे वरती जरा टाईमपास करणार, मग जेवणार वगैरे आणि संध्याकाळी निघणार आहे। तर जेवणानंतर स्वीट म्हणून आपण कलिंगड खाऊया झालेलं, आणि बॅग पण भरून झालेली आहे। तर मग नांदगावातनं आता कणकवली गाडी भेटली आहे। मगाशी मी नांदगाव दिलेलं आहे शिरगावातनं, आता नांदगावापासून कणकवली। गाडी आज लेट आहे 2 तास, खरं तर तिथं 6:45चा टायमिंग आहे, तरी पण आता ती येणार कदाचित 8:48च्या दरम्यान, 2 तास गाडी लेट आहे, त्यामुळे काय विशेष नाही। निवांत आता म्हणून निवांत निघालेले घराकडनंच बाहेर। आता बघूया डायरेक्ट स्टेशनला जाऊन। तर आता मी कणकवली स्टँडवरसून कणकवली रेल्वे स्टेशनला चाललो आहे, बस स्टँडवरून। थोडंसं एक प्रॉब्लेम झाला, मी ज्या शिरगाववरसून नांदगावपर्यंत ज्या पुणे गाडीत नाही इले, त्या पुणे गाडीत माझा पाकिट हरवला म्हणजे पडला माझ्या बॅगेतून, थेच काहीतरी पडला असताना। हे बघा कणकवली रेल्वे स्टेशनला इले आहे। कणकवली स्टेशन आता मस्त बांधल्या गेला, एकदम एअरपोर्टवर इल्यासारखं वाटतं। तर बघा थे आय लव कणकवली, आणि ह्यो मधीच हातात हात मिळवतात कोणतरी, तिकडे बारक्या मुलांसाठी पार्क आहे, आणि मध्ये गवा रेडे वगैरे असं काय त्यांनी डिझाईन वगैरे बनवल्याने। जस्ट पुणे रेल्वे स्टेशनला इले आता पाटी रेल्वे स्टेशन अजून
तिकीट वगैरे काढूक नाही. पुन्हा एकदा येऊन सगळी बॅग चेक केले. म्हटलं काय बॅगेत राहुला असत चुकन पाकीट आणि म्हाका कळलं नसत आणि बॅगेतच राहुला असत तर म्हणून सगळी बॅग एकदा पुन्हा एकदा चेक केलं. पण काय नाही, पाकीट काहीतरी गाडीतच पडला, पुण्याच गाडीत पडला. कारण मी इकडसून येताना मी ऑलरेडी पैसे सुटे काढून ठेवलेले आणि तेच मी दिले, त्यामुळे पाकीट काढूकच नव्हते मालवण गाडीत. त्यामुळे कदाचित पुणे गाडीतच पडला, देवगड पुणे. पैसे जाऊन ते पैशाचा काही विषय नाही, फक्त ते डॉक्युमेंट त्याच्यात पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स ता जरी मिळाला तरी ठीक आहे. बस बाकी काय नाही, एवढाच हवा होता. 7:30 लागली आहे, ती काय बंदच होत नाही. कंटिन्यू 7:30 चालूच आहे माझ्या मागे, काय ना काहीतरी लढ तर होताच. तस पण आता काय असंच नसतं, दफ्तर मिळत नसला तर काय गेला, काय करू शकत नाही आता आपण. बघूया आता, तिकीट काढूया, जाऊया पुण्यात. ओके, तर जागा मिळालेली आहे मला, वरचं सेटिंग मिळाली, झोपूक मिळाली आहे मस्त. आता जोपर्यंत अजून कोणी येत नाही, गर्दी होत नाही, तोपर्यंत झोपान देते मस्तपैकी. कारण रात्री जर गर्दी झाली, आता कदाचित नाहीच होती, कारण पनवेलपर्यंत आता झाली तर, आणि कणकवलीतच बऱ्यापैकी लोक चढतात, त्याच्यानंतर कोण नाही चढत शक्यतो. रत्नागिरीत थोडीशी गर्दी होऊ शकता, रत्नागिरीत लोक येऊ शकतात. रत्नागिरी ते पनवेल एवढ्या पट्ट्यात थोडीशी गर्दी होऊ शकतात, त्यामुळे रत्नागिरी येईपर्यंत मस्तपैकी झोपान घेते. आता सीन असो की जा माझा पाकीट हरवलेला होता, तर आता गावला. कारण मी तर मामा वगैरे, म्हणजे मी आधी फोन करून ओमला बोललेलं आहे असं असं पाकीट हरवला. मग मामाने वगैरे चौकशी वगैरे केलेलं आहे त्या डेपोमध्ये की बाबा ह्या गाडीतनं असं पाकीट हरवला, काय करा. मग कंडक्टरला वगैरे ओळखीचं असतात ना, त्यामुळे मग फोन वगैरे करून तर झाला. आता त्यांनी फोन केलेला आहे की पाकीट सापडला म्हणून, पाकिटात सगळं सामान वगैरे पण आणि ते 2-3 दिवसांनी येणारच परत कणकवलीत, मग तेव्हा देतील म्हणून. तर आता जी कॅश माझ्याकडे नव्हती, ती कॅश मला मामा आणि ओमने येऊन 1000 रुपये कॅश देऊन गेले. त्यामुळे आता माझ्याकडे कॅश पण आहे, त्यामुळे सगळं आता व्यवस्थित झालेलं आणि गाडी पण भेटली आहे. आता कदाचित आता झोपान पण जागा गावली आहे, मस्तपैकी झोपान देणार आणि आता डायरेक्ट मग सकाळी भेटू. तर मी जस्ट पुण्यात पोहोचलो आहे. आता सकाळी 6 वाजले आहेत. गाडीत काय जास्त गर्दी नव्हती, पण रत्नागिरी ते पनवेल ह्या रस्त्यात भरपूर गर्दी होती, मग ते झोपूक नाही गावला. बाकी नंतर मग पनवेल 2:30 वाजता गेलेला, त्याच्यानंतर मी झोपलेलं आहे मस्तपैकी. डायरेक्ट 5 वाजता उठले, म्हणजे ठीक आहे 2-3 तास झोपले थोडं. आता पुण्यात पोचलेलं आहे, आता रूमवर जाणार आणि शांतपणे झोपणार. त्यामुळे ह्या व्लॉगचं एंड मी हेच करते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय.